बघा, ह्याच्यात विषय स्पष्ट आहे. एक जर कबुतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच. ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही. मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे, तिथे करावं. मस्त होईल. वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल. आता हेच माझं म्हणणं आहे ना. बघा, ह्याच्यात दोन्ही आहेत. मराठी असतील किंवा जैन असतील, गुजराती जैन असतील किंवा मराठी आपले बाकीचे असतील, दोघांकडून भावना तीव्र आहेत. आता अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की ह्या दोन्ही भावना तीव्र असतात, कारण आपापले त्याच्यात एक्सपिरियन्स असतात. कोणाला श्वासाचा त्रास होतो, कोणी घसरून पडलं असतं, ते जे काही दाणे टाकले असतात, खाणं टाकलं असतं त्याच्यावरनं, तर त्यांची भावना एकत्र सगळ्यांना घेऊन बसून मला वाटतं पुढे चर्चा होऊ शकते. पण पालकमंत्री ट्विटरवर पत्र लिहित आहेत, ह्याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट मी पाहिली नाहीये. त्यापेक्षा त्यांनी प्लॉट द्यावा. ते एकनाथ शिंदेचे आमदार नाही आहेत कंट्रोल फिडिंग करायला. त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा. पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो. बघा, इंडिया आघाडीची बैठक तर आहेच, त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे. अनेक मित्रपक्ष भेटतील. आम्ही देखील प्रयत्न करतोय काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी, म्हणजे मी. पण उद्धव साहेबांना राहुल गांधी यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी, तिथे आम्ही चाललो. काल मनसेची एक बैठक झाली होती, त्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की आम्ही उद्धव ठाकरे जर एकत्र येत असेल तर तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपापसात बघत सूचक संदेश आहे की येत्या काळामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात. बघा, एकच आहे, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रासाठी जर दोघं भाऊ एकत्र येत असतील तर मला वाटतं ज्यांच्या पोटात दुखतंय ते बोलायला लागलेत बाकीचे लोक. बघा, आता मला त्या वयाप्रमाणे त्यांच्यावर जास्ती बोलता येत नाही, पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मॅच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं. अहिल्यानगरमध्ये शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्ही प्रवेश केला नसल्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ टाकले. एक बोगस यादी पुढे आली होती, काय सांगाल? आता पूर्ण त्यांचा गटच बोगस आहे, ते लवकर ठरणार आहे. आता कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल. पण सर, एक पुण्याच्या गणेशोत्सव संदर्भात हे आहे, जे पुण्याचे मानाचे गणपती आहेत त्या मानाच्या गणपतींमुळे इतर गणपतींना जे आहे विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होतात, त्यामुळे जे इतर गणपती त्याच्यात त्यांना ठरवू द्या, त्याच्यात आपण पडायचं नाही. सर, एक पर हिंदी में